शरद पवार आणि नरेंद्र मोदी राजकारणातल्या सागरामधले दोन मोठे जहाज आहेत. आता या जहाजांवरून ज्या पद्धतीचा सौदा केला जातो दाखवण्यासाठीचा वेगळा आणि आतमध्ये वेगळा, म्हणजे थोडक्यामध्ये काळा बाजार राजकारणातला. दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे. आता जयंत पाटील देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मुंबई ते कोल्हापूर उड्डाण करते झालेले आहेत आज. आणि उद्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 खासदार, ज्यांना चिंता लागलेली आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली पाहिजे म्हणून ते उद्या 11 वाजता भेटणार आहेत. आता जयंत पाटील असो किंवा हे खासदार असो, 8 पैकी 5 खासदार ज्यांना एनडीए मध्येच जायचं आहे आणि तसं त्यांनी शरद पवारांकडे व्यवस्थितपणे पोहोचवलेला आहे. तुमचा निर्णय काय असेल तो असेल, आमचं ठरलेलं आहे. तसं 10 पैकी 8 आमदारांनी देखील तेच सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे नेमकं काय केलं पाहिजे आणि मग याच परिस्थितीचा फायदा घेऊन किंवा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तशी परिस्थिती तयार करू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपलं मिशन 360 पूर्ण करायचं आहे, ते महिला आरक्षण आणि परिसीमन बिलाच्या दृष्टिकोनात. ही राजकारणातली सौदेबाजी नेमकी काय आहे? सर्वसामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून हे राजकारण डिकोड कसं केलं पाहिजे या संबंधी आपण बोलतोय. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, सौदेबाजीच म्हटलं पाहिजे, त्याला दुसरा शब्द नाहीये. ही सत्ता, सत्तेबरोबर राहायचं, सत्तेबरोबर संघ करायचा आणि त्यासाठी सगळा जो काही पक्ष स्थापनेपासूनचा सगळा जो अट्टाहास आहे तो आम्ही केलेला आहे आणि प्रत्येक पक्ष तेच करतो. त्याच्यामुळे राजकारणामध्ये महत्वाकांक्षा, सत्ता हे काही नवीन नाही. मग आता शरद पवार ज्या वेळेला अभिजित दिपकेला जंतर मंतरवर भेटतात किंवा सुप्रिया सुळे अगदी काल पत्रकार परिषदेमध्ये, आमचे खरगे हे राज्यसभेतले काँग्रेसचे खासदार, काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, तरी ते दोन्ही सभागृहातल्या खासदारांची आमची संसदेचं अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सकाळी 10 वाजता बैठक घेतात, आम्ही त्या बैठकीला जातो. हे असं जरी वर सगळं जे म्हटलं जात असलं तरी भेटी गाठी ज्या असतात त्या बंद दाराआडच्या. म्हणजे आता ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलं जातं त्यावेळेला सुप्रिया सुळे, शरद पवार बरोबर असतात. जंतर मंतरवरून डायरेक्ट तिकडं ते जादू खेळण्यासाठी पीएमओ कडे जातात आणि मग तिथं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करतात, असं हिंदीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रेस नोट काढते. अर्थात ज्या वेळेला तितके धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होता 25 जुलैला, मग शरद पवार सांगतात की मीच मोदींना ते बोललो होतो वगैरे वगैरे. आता सुप्रिया सुळे काय सांगतात ते, म्हणजे डबल ढोलकी कशी वाजवावी हे आपल्या पित्याकडून त्या चांगल्या शिकलेल्या आहेत. हे सशक्त लोकशाहीमध्ये कसं असतं की आता आमचे जे 8 खासदार आहेत त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर चर्चा करायची. काय चर्चा करायची की कसे प्रश्न सोडवले पाहिजेत, महाराष्ट्रामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, त्यांना काय म्हणायचं आहे, हे प्रश्न जे आहेत. हे बघा, हा, त्यांनी 1-2 खासदारांची भूमिका होती की महाराष्ट्राचे गंभीर प्रश्न आहेत, संसद चालत नाही, त्यामुळे माननीय पंतप्रधानांना महाराष्ट्रात परिस्थिती आहे ज्यामध्ये पाण्याचे प्रश्न आहेत, त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत, शहरीकरणामधले मोठे प्रश्न आहेत. सगळ्या खासदारांना 5 कोटी रुपयांचा विकास निधी मिळतो, त्याच्या अंमलबजावणीला आव्हाने येतात, त्यामुळे महाराष्ट्र सरकारकडून अपेक्षित मदत खासदारांना मिळत नाही. हे जे विकासाचे रखडलेले प्रश्न आहेत त्या संदर्भात आपण भूमिका मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कोणी सुप्रिया सुळे.
अरे तुम्ही 2024ला निवडून आले, आता 2 वर्ष झाले, इतके दिवस गोट्या खेळल्या जात होते का? ज्या वेळेला कळालं, काय कळालं, एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर, अरे मशालीच्या चिन्हावर निवडून आले, हरकत नाही, या इकडं, हा घ्या माल, 50 कोटी 100 कोटी काय पाहिजे ते घ्या, वाजत गाजत जा. तुम्ही स्थानिक विकास निधी खर्च केलेला असेल किंवा नसेल, तुम्ही हे ओरडा बोंबला की आम्हाला निधी मिळत नव्हता, आमच्यावर, आमच्या लोकांवर अन्याय होत होता, हो ओमराजे तुम्ही नाटक करा, त्यांनी ते केलं. मग ते जर नाटक यशस्वी होत आहे, मग आपण मुळातच सत्तेसाठी तडजोड करून आणि पुन्हा असा आविर्भाव आणू कोणता, की आम्ही कसे आहोत, की विचारधारा आमची फार महत्वाची, ते असं दाखवण्यामध्ये आम्ही पटायचो. मग तसा हरकत काय, तर 8 पैकी 5 खासदारांनी, म्हणजे आता त्या 3 उरलेले कोण, एक तर सुप्रिया सुळे असू शकतात, अमोल कोल्हे आणि अजून एखादा, हे लोक असो, बाकीचे 5 जण. मग कुणी 5 स्टारला भेटलंय, 7 स्टारला भेटलंय, दिल्लीलाही भेटलंय, इकडं देवेंद्र फडणवीस यांना त्या हॉटेल ट्रायडन मध्ये भेटलंय, कुठं कुठं भेटलेलं आहे, अनेक चर्चा. तसं जयंत पाटलाबरोबर जे काही आमदार चर्चा केली त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, अहो कसले गद्दार आणि कशाचं काय, होके घ्या, विकास निधी घ्या आणि निवडून या पुन्हा, त्याची काही चिंता नाही, तुम्ही ती चिंता करू नका, ते दिसलेलं आहे. म्हणून बघा, तुम्ही बातम्या येत होता की ह्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार व्हाया एकनाथ शिंदे येऊ शकतात किंवा डायरेक्ट भाजपमध्ये येऊ शकतात. बरं, भाजपवाले हुशार, अमित शहा, आपलं टार्गेट काय आहे, मिशन 360, ते करायचं, बाकीचं काय, बाकीचं करता येईल. मग त्यासाठी आपण भारतीय जनता पार्टी सगळं फोडाफोडीचं राजकारण करतो ना, आपण लोटस ऑपरेशन करून कशाला अजून बदनाम व्हायचं, आपण हे एकनाथ शिंदे नाही करू. पण आला आता सुप्रीम कोर्टाचा निकाल, ते बरंच काय, आता तो निकाल काय लागेल वगैरे तो भाग वेगळा आहे, त्याची अडचण होते न होती तो पण भाग वेगळा आहे, पण ते बाजूला पडलेलं आहे, म्हणजे प्रवाह वाहतोय राजकारणात. आता ज्या वेळेला जयंत पाटील कोल्हापूरच्या कार्यक्रमासाठी जाण्यासाठी त्यांना विमान मिळत नाही, मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ते रामशास्त्री प्रभूने थाटाचे ते जे काही न्यायमूर्ती म्हणवतात स्वतःला, ते राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष, तर ते म्हटले जयंतराव तुम्हाला यायचं तर आमच्या बरोबर झाला, कारण कसं आहे, आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केलेलं आहे, काटकसर करा, काटकसर करा. म्हणून आम्ही कसं आहे की विरोधी पक्ष नेत्याचं इंधन वाचवण्यासाठी तुम्ही आमच्या सोबत या, हे असं म्हटलेलं नाही, हे मी सांगतोय. तर ते आले, ते तिकडं. आता हेच ज्या वेळेला एक मागच्या महिन्यामध्ये वर्षा बंगल्यावर रात्री 10 10:30 पोहोचले, त्यांनी सांगितलं की ते ईश्वरपूरचा नगराध्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी काही कारवाई केली, त्यासाठी मी बोलण्यासाठी आलो. बरं, तिथे योगाने तटकारे आणि पटेल होते, ती बातमी झाली. त्याच्यानंतर अनेकदा भेटीगाठी झाल्या, आता तर विमानातच उडाले. बरं, आता अर्थमंत्रीपद अजितदादा पवार असताना देखील चर्चा, या जयंतराव तुम्ही या बाकावर, तुमची सीट रिकामी, असं देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा म्हटलं. आणि कोपर खळ्या मारत वगैरे गाल गुच्चे धरत एकदम मस्त कसं आहे चाललेलं असतं राजकारण. चर्चा तत्वांची, विचारांची, प्रामाणिकतेची, लोकांनी तुम्हाला कशासाठी निवडून दिलंय, कोणत्या तिकडे निवडून दिलेलं आहे, लोकशाहीचं काय होणार, आज चर्चा कोणी करायची, आपण करायची असते, त्यांनी करायची नसते. त्याच्यामुळे ते चाललेलं आहे. मग अर्थमंत्री पद, हे पहा, सुनेत्रा पवार फार काही आग्रही नाही आहेत, पार्थ पवार सुद्धा नाही आहेत, सुनील तटकरे नाही आहेत, पटेल नाहीत, भले त्यांचं पक्षामध्ये पटत नसेल, पण कुणी अर्थमंत्री पदाचं बोलत नाही. छगन भुजबळ फार काय बोलत नाही, विचारलं तर सांगतात हा ते आमचा आग्रह आहे. पण ते राखून ठेवलेलं आहे जयंत पाटलाचं, हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं, मग अडथळा कुठं आहे? अडथळा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांचा आहे. म्हणजे त्यांनी स्वतःच्या राष्ट्रवादीवर तर ताबा मिळवलेला आहेच आहे, पण दुसऱ्या राष्ट्रवादीचं देखील ते विलिनीकरण, आणि तुम्ही भाजपचे नेते म्हणताल की वगैरे, असं ते काही मानायला अजून तयार नाहीत. कारण ते त्यांच्यामध्ये परिपक्वता नाही असं सांगितलं जातं, ते प्रगल्भता नाही राजकारण.
असं ते आहे. त्याच्यात तथ्य जरी असलं तरी ते त्यांचं धोरण आहे, ते सांगतात ते. असं हे सगळं असलेलं आहे. बरं, आता जाता जाता तुम्ही ऐका, किती भेटी हो, किती म्हणजे महाराष्ट्राने किती बघायचं. तुम्ही तिकडं पीएमओ ऑफिसमध्ये भेटता, इकडं विधिमंडळात आले की त्या एकनाथ शिंदेच्या केबिन मध्ये जाता, मग तिथं तुमची चर्चा होती. एकनाथ शिंदे कॅबिनेट बैठक सोडून पुन्हा तिथं येतात, तिथं ते सगळं बोलतात. लोकांना मूर्ख समजलं जातं. आणि बातमी देणारे किंवा ते व्हिडिओ चित्रण करणारे, त्यांनाही की तुमचे तर्क सूत्र खोटं बोलतात, आमचं तसं नाहीये. हे हे सुप्रिया सुळे स्वतः म्हणजे त्यांचे वैयक्तिक काय आर एस एस संबंधन, कौटुंबिक संबंधन, रेवतीन, मग आता काय, मग आता काय, ते म्हणले ते रेवतीचं स्वागत समारंभ आहे रिसेप्शन दिल्लीला, तिथं ते भेटणार आहे. मग त्याचं निमंत्रण द्यायचं आहे. हे असे वेगवेगळ्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. हे आतून सगळे एक असतात. आणि शेवटी जाता जाता जसं सुरुवातीला सांगितलं की दोन जहाज, हे जहाज ज्या वेळेला काळा बाजार करतात, मी वैचारिक दृष्ट्या म्हणतोय, नाही तर पुन्हा अदानी वगैरे असं काहीतरी येईल, पण ते तसं काही नाही. तर ते ज्या वेळेला होतात, तर ते पूर्वी ते सिनेमामध्ये 70-80च्या दशकामध्ये आम्ही पाहिलेलं आहे. ते अर्धी नोट ज्याच्याकडे असेल फाटलेली, ती जर ते येणाऱ्या जहाजाच्या इथं दाखवली, तर तो जहाजवाला सगळा माल तो उतरून देणार आहे, ती नोट जुळली पाहिजे. आणि इथं सगळं नोटांचं राजकारण आहे सध्या. उघडपणे बोललं जातं. 50 कोटी, 100 कोटी, कितीही बोललं तरी आम्हाला लाज नसते. आणि यालाच म्हणतात राजकारण. तुम्हाला काय वाटतं? तर खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.